चॅनल सो कॉलेजच्या चॅनलमध्ये आज मी परत आली आहे तुमच्या भेटीला आणि हा ब्लॉग घेऊन आली आहे तुमच्यासोबत। आज मी थोडेफार क्षण जे काही असतात दिवसात ते सगळं शेअर करणार आहे, तोपर्यंत माझ्यासोबत बनवून राहा। माझी बिट्टू आता झोपेतून उठली आहे। बघा ही माझी बिट्टू नाही का झोपली होती, आताच उठली आणि बघा टॉयलेट करून ठेवली आहे। आता मी तिची टॉयलेट साफ करते। डायपर फ्री आहे आम्ही दिवसभर अनघाला मी डायपर नाही घालत, डायपर फ्री वेळ देते। हो ना बेटा अनघा माझी गोंडस परी। हो बघा कशी खेळते नाचते। गोड आहे ना, छान। तिच्या बाबांची मस्ती, तिच्या बाबाला माहिती नाही आहे तिने टॉयलेट केली आहे, पॉटी पण केली आहे। आता बघा आता कसे बघते यांचे एक्सप्रेशन आपण कॅप्चर करूया। बघा लेटेस्ट डॅड असेच असतात ना या जनरेशनचे, बाळाचं सगळं संगोपन पण करू शकतात। बसली अनघाची म्हणजे माझी मम्मी, कालच न्यू गाऊन आला बघू शकता रेड कलरचा। आजू काय म्हणते, आजू पण झोपली होती आता सुटली आहे। आजीला काही झोपायला मिळत नाही का बरं, नातीला बघावं लागतं ना। हो ती आहे, कालच आणलंय महालवरून गाऊन, छान वाटतंय ना। तुला आवडले काही? आवडले ना, तू आणले ना, मला आवडणार नाही हो। होईल का? आज काय बेत आहे ग संध्याकाळचा स्वयंपाकाचा? आज बघूया काही वड्या वगैरे बनवायच्या असेल तर वड्या बनवू। बरं ठीक आहे। वटाणे भात बनवू। पावसाचं वातावरण आहे, काहीतरी बनवूया का खास? बनवलं असतं पण बेसनच दळून आणलेलं नाही आहे। चला बेसन दळण्याची तयारी बघूया आपण कुठपर्यंत येते ते। आणि भजी बनवले असते छान। वाव, भज्याचा बेत, बघू आता काय होतं ते। ओके, हे मागवलेलं आहे कोंब आणि ब्रश। हे छोट्या बेबींसाठी खूप चांगले असतात, हार्श पण नसते केसांसाठी आणि डोक्याला पण इजा होत नाही, त्यामुळे तुम्ही पण हे मागवू शकता ऑनलाईन। मी ऑनलाईन मागवलेलं आहे, आय थिंक एक 150ला वगैरे पडलेलं आहे मला। बघू शकता खूप सॉफ्ट आहे आणि मुलांचे केस पण छान दिसतात। छोट्या बेबींसाठी खूप अफोर्डेबल आणि छान आहे। काल आम्ही महालला गेलेलो होतो तर मी हे काही लोअर घेतले, हे अनघासाठी छोटे पॅन्ट्स घेतल्या। आता कसं पावसाळा येतोय ना तर पाय पूर्ण झाकून पाहिजे, त्याच्यामुळे हे असे 4 घेतले, 2 तिन्ही वॉशरूमनी ओले गेले, सो हे 2 आहे आता मी तुम्हाला दाखवते आहे। आणि हे टॉप्स आणले, हे एक आहे, हे एक आहे आणि हे एक आहे। याच्यावरचं हे जे वर्क आहे ना मला खूप आवडलेलं आहे, बघू शकता। तर अशी थोडीफार काल शॉपिंग केली। येस, ड्रायफ्रूट प्युरी बनवली आहे। ड्रायफ्रूट प्लस याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये बनाना आहे, केळ आहे। अच्छा, इट इज व्हेरी हेल्दी राईट? हा राईट, माझ्या नातीनाची गबू बंदी झाली पाहिजे ना। हा, तिला पौष्टिक खायला देतो आम्ही। हा, काय याच्यामध्ये ड्रायफ्रूट प्लस आम्ही बनाना याच्यामध्ये ऍड केलेलं आहे अनघासाठी। हा ओके, सो आता मी अनघाला हे प्यायला देते। ओके, ही माझी मावशी आहे, अर्धांगी वायू तिला झटका आलेला होता, त्याच्यामुळे आता ही बेडवर असते। आता हिचं दवाईचा वेळ झालेला आहे, तिला आयुर्वेदिक औषधी सुरू आहे, सो ती आयुर्वेदिक औषध खाते, त्याच्यामुळे तिला थोडंफार इम्प्रूव्हमेंट आहे। आय होप लवकरात लवकर बरी हो। स्माइल प्लीज, स्माइल, येस व्हेरी गुड। मावशीचं सर्व करते आई माझी, बघू शकता। तिच्यासाठी अशी औषध बनवली आहे चाटण, ती तिला द्यावं लागते सायंकाळी। सो आता आई तिला तेच देते आहे, सकाळ सायंकाळ ते द्यावं लागते, आई तेच करते तिला।
त्यांच्याकडे. असं तिला चाटण सकाळ सायंकाळ द्यावं लागतं. 2 वेळेचं हे चाटण आहे. याने लवकरात लवकर इम्प्रूव्ह अशी देवाकडे प्रार्थना आहे. सगळे तुम्ही सुद्धा तिच्यासाठी प्रार्थना करा की ती लवकर बरी व्हावी. जीवनात खूप खस्ता खाल्लेले आहे तिने. माझ्याशिवाय तिचं कोणी करणार नाही आहे. लवकर बरी व्हावी अशी आशा आहे. नक्कीच बरी होईल. ही एक पुडी शहद मध्ये द्यायची आहे. नक्कीच बरी होईल. द्यावा लागतो. हा काढा 1 कप पाण्यामध्ये अर्धा कप होईपर्यंत उकडायचा आहे. उकळल्यानंतर तो तिला द्यायचा आहे. असं सकाळ सायंकाळ जेवणाच्या आधी हा द्यावा लागतो. 1.5 तासा पहिले. ही जबान आणखी ह्या काढा आहे आणि एक जबानची दवाई आहे. तिची वाचा सुद्धा गेलेली आहे. बोलता येत नाही तिला. तिला रोज तिची सेवा करावं लागतं. पकडून चालावं लागतं तिला. प्रे एव्हरीवन प्लीज. सो अनघा प्रचंड वैतागलेली आहे कारण तिला खूप झोप आलेली आहे. झोपेचा वेळ झालेला आहे. सो मी तिला झोपवते आणि हा व्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तोपर्यंत भेटूच आपण. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आयुष्य एन्जॉय करत राहा. बाय बाय गाईज.